हॅलो स्टुडंट्स. सो कंटिन्युइंग टू लास्ट लेक्चरमध्ये आपण टोटल 5 ड्रग्स बघितले. त्याच्यानंतरचे नेक्स्ट ड्रग विच आर कम अंडर द कार्मिनेटिव्ह अँड द जी आय रेग्युलेटर्स याच्या अंडर येतात, विच इज नथिंग बट दी ब्लॅक पेपर. ओके. सो आपण जे लास्ट कार्डाममपर्यंत जे ड्रग बघितले होते त्याला कंटिन्यू आपण इथे करतोय. ओके. सो दिस इज द ब्लॅक पेपर, ज्याला मराठीमध्ये आपण काळी मिरी म्हणतो. सो त्याचं सिनोनिम जे आहे, ओके, यू कॅन राईट द काली मिरी. ओके. सो तुम्ही सिनोनिम त्याचं काळी मिरी असं लिहू शकता. ओके. सो बायोलॉजिकल सोर्स, दीज आर द अनराईप फ्रूट ऑफ द प्लांट पायपर नायग्रम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द अनराईप? म्हणजे कच्चे, न पिकलेले. ओके. सो हे दिस इज ऑल्सो द फ्रूट पार्ट ऑफ द प्लांट. ओके. सो फ्रूट पार्ट आहे हा, बट तो राईप झाल्यानंतर काढला जात नाही. राईप होण्याच्या आधीच काय केला जातो, तो काढला जातो आणि नंतर ड्राय करून तो मार्केटमध्ये आणला जातो. ओके. सो दीज आर द, सो हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. अनराईप म्हणजे न पिकलेले कच्चेच फ्रूट काय केले जातात, काढले जातात आणि ड्राय करून काय केले जातात, ते मार्केटमध्ये यूज केले जातात. ओके. सो दीज आर द dried unripe fruit of the plant. Piper nigrum is the biological source. So paper वरून तुम्ही Piper nigrum हे लक्षात ठेवू शकता. ओके. सो फॅमिली इज द Piperaceae. ओके. family is the Piperaceae. Now we are going to see the organoleptic characters. Color blackish brown to grayish black. Odor aromatic. टेस्ट पंजेंट म्हणजे तिखट. साईज 3.5 to 6 mm in diameter and shape is the globular. Okay. Next is the chemical constituent. Okay. So it is majorly contain the alkaloid, volatile oil, pungent resin, starch. Okay. So it also contain the अल्कलॉइड सुद्धा याच्यामध्ये असतात. तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकत असाल, इमेजमध्ये. ओके. हे जे फ्रूट्स आहेत इथं आलेले अनड्राय फ्रूट, ओके, असे येतात ते. सो हे ग्रीन असतानाच ते रिमूव्ह केले जातात आणि ड्राय करून काय केले जातात, मार्केटसाठी प्रिपेअर केले जातात. ओके. सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट, इट कंटेन दी अल्कलॉइड. विच अल्कलॉइड इट कंटेन? पायपेरिन, विच इज अबाउट 5 to 9%, अँड पायपेरिडिन. ओके. याच्यामध्ये काय असतं, पायपेरिन अँड पायपेरिडिन. इट ऑल्सो कंटेन दी volatile oil up to 1 to 2.5%. देन पंजेंट रेझिन. ओके. पंजेंट रेझिन असतं याच्यामध्ये, विच इज अबाउट 6%, अँड स्टार्च अबाउट 30%. ओके. सो पेपर volatile oil contain L-phallandrine अँड कॅरिओफायलिन. ओके. वोलेटाईल ऑइल कोणत्या टाईपचे असतात? आपण अल्कलॉइड आणि वोलेटाईल ऑइल असं दोन्ही बघतोय. तर अल्कलॉइड कोणत्या टाईपचे असतात? पायपेरिन अँड पायपेरिडिन. आणि वोलेटाईल ऑइल कोणते असतात? L-phallandrine अँड द कॅरिओफायलिन. These are the chemical constituent of the black pepper. Now uses. These are used as a carminative, stimulant, stomachic म्हणजे भूकवाढीचे, condiment and spices जे स्पायसेस मसाल्याचे पदार्थ ज्याला म्हणतो, अँड स्टिम्युलेट द फ्लो ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस. ओके. म्हणजे पचनासाठी जे युजफुल गॅस्ट्रिक ज्यूस जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी, त्याचा फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केले जातात, हे यूज केले जातात. सो दिस इज द यूज ऑफ द ब्लॅक पेपर. ओके. ना नेक्स्ट इज द असाफोएटिडा, ज्याला मराठीमध्ये आपण हिंग असं म्हणतो, जो भाजी करताना वगैरे यूज केला जातो. त्याचं सिनोनिम आहे हिंग, डेव्हिल्स डंग अँड गम असाफोएटिडा. ओके. हिंग, डेव्हिल्स डंग अँड gum asafoetida. So these are obtained from the incision of rhizome and root of the Ferula foetida and other species of the Ferula. So हा पार्ट तुम्ही लिहायची गरज नाही. ओके. इथपर्यंतच तुम्ही लिहा. ओके. सो इट इज ऑब्टेन फ्रॉम द इन्सिजन ऑन दी रायझोम. ओके. रायझोम पार्ट फेरुला फोएटिडा नावाच्या स्पेसीजवरती काय केलं जातं, स्पेसीसच्या रायझोम पार्टवरती, आणि जो रूट पार्ट आहे त्याच्यावरती इन्सिजन दिलं जातं. इन्सिजन दिल्यानंतर त्याच्यातून जे एक्स्ट्रॅक्ट येतं. ओके. सो जसं की तुम्ही बघितलं असेल, काही झाडांवरती जर असं मार्क पडला तर त्याच्यातून असं चीकसारखं बाहेर येतं, कधी कधी व्हाईट लिक्विड बाहेर येतं. जे तो एक्स्ट्रॅक्ट येतो दॅट इज द नथिंग बट दी असाफोएटिडा. म्हणजे जेव्हा फेरुला फोएटिडाच्या रायझोम आणि रूटवरती इन्सिजन दिलं जातो, तेव्हा जो एक्स्ट्रॅक्ट येतो दॅट इज नथिंग बट दी असाफोएटिडा. ओके. द फॅमिली इज द अंबेलिफेरी. सो कॅरेक्टरिस्टिक,
कलर इज गोल्डन येलोइश ब्राऊन. ओडर स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग ओडर असतो याला. टेस्ट इज बिटर अँड दी ॲक्रिड. अँड फॉर्म्स म्हणजे कोणत्या टाईपमध्ये असतो तर 2 टाईपमध्ये असतो. टिअर्स अँड मासेस म्हणजे खडा हिंग ज्याला म्हणतो. अँड टिअर्स आर राऊंडेड अँड द ऑर फ्लॅटन्ड. ओके, सो हे 2 टाईपमध्ये असतो. टिअर्स किंवा मासेसमध्ये असतो. खडा किंवा छोटे पावडर टाईप असतं, किंवा हा राऊंडेड म्हणजे टिअर्स जे आहेत ते राऊंड किंवा फ्लॅट शेपमध्ये असतात. ओके, सो दिस इज अबाउट द असाफोएटिडा. नाउ यू आर गोइंग टू सी दी केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द असाफोएटिडा. It contain the 4 to 20% of the volatile oil, 45 to 60% of the resin, and 20% of the gum. Okay, so it contain the volatile oil, yes, volatile oil, resin and the gum. Okay, so आता अगेन आपण जेव्हा थर्ड चॅप्टर स्टडी करू तेव्हा तुम्हाला कळेल, बट स्टील इथं मी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे म्हणून मी सांगते. दॅट इज वोलाटाईल ऑइल, याला ओलिओ असं सुद्धा म्हटलं जातं. रेझिन, गम, रेझिन. ओके, सो इट कंटेन द ओलिओ गम रेझिन. म्हणजे काय, याच्यामध्ये ओलिओ म्हणजे वोलाटाईल ऑइल, गम तर इथे मेन्शन केलेलं आहे 20% आणि रेझिन 45 to 60%. सो इट कंटेन द ओलिओ गम रेझिन, दॅट इज इट कंटेन द वोलाटाईल ऑइल, रेझिन अँड दी gum. So volatile oil is about 4 to 20%, resin is about 45 to 60%, and gum is about 20%. So volatile oil contain major constituent, obviously volatile oil. It contain the pinene, organic disulfides, which is also known which is isobutyl propenyl disulfide, responsible for the ॲलिसियस ओडर. जो त्याचा एक पर्टिक्युलर ॲलिसियस ओडर असतो. ओके, तुम्ही जर नसेल कधी स्मेल केला तर स्मेल करून बघा. इट हॅव अ पर्टिक्युलर ओडर. तो ओडर कशामुळे असतो, या सल्फाइड्स, डायसल्फाइड्समुळे असतो. ओके, विच इज नथिंग बट द ऑर्गॅनिक डायसल्फाइड्स. ओके, रेझिन कंटेन द फ्री asaresinotannol and in combination with the ferulic acid. ओके, रेझिन मध्ये काय असतं, फ्री ॲसारेझिनोटॅनॉल आणि ते कशाच्या कॉम्बिनेशनमध्ये असतं, फेरुलिक ॲसिड सोबत ते कंबाईन असतं. सो बेसिकली इट कंटेन द वोलाटाईल ऑइल, रेझिन, गम. वोलाटाईल ऑइलमध्ये पायनिन, ऑर्गॅनिक डायसल्फाइड्स असतात आणि रेझिन आहे हे दोन म्हणजे दोन सोबत असतं. दॅट इज द ॲसारेझिनोटॅनॉल आणि फेरुलिक ॲसिड. दिस इज अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द असाफोएटिडा. सो नाउ यूजेस ऑफ द असाफोएटिडा. So it has a broad uses in the traditional medicine, as it is a antimicrobial with well documented uses for treating the chronic bronchitis, whooping cough, as well as the reducing flatulence. Okay, so it is used as a very widely it is used. So used as an antimicrobial in bronchitis, in whooping cough, as a stimulant, carminative, stomachic, you can write here. Okay, so these are the uses of the asafoetida. Next one is the नटमेग, ज्याला मराठीमध्ये आपण जायफळ असं म्हणतो. ओके, सो आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हे जायफळ प्रेझेंट असतं. ज्यांनी बघितलं नाही ते बघू शकतात. हे फ्रूट पार्टमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित बघितल्यानंतर हे बघितल्यासारखं तुम्हाला वाटत नसेल, बट तुम्ही ड्राय फॉर्ममध्ये ह्याचं व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, सो सिनोनिम मायरिस्टिका अँड नक्स मोस्टाटा. ओके, सिनोनिम याचं काय आहे, मायरिस्टिका अँड नक्स मोस्टाटा. बायोलॉजिकल सोर्स, it consists of the dried kernels of the plant Myristica fragrans. Okay, it consists of the dried kernels of the plant Myristica fragrans. hat लिहायची गरज नाही, hot. ओके, सो फॅमिली इज द मायरिस्टिकॅसी. ओके, सो हे कर्नेल पार्ट असतात प्लांटचे. म्हणजे काय, तुम्हाला इथे दिसतंय हा सीड आहे आणि याच्या कडेने हा जो मास आहे, अशा मास फॉर्ममध्ये असणारे जे आहेत फ्रूट्स, त्याला काय म्हटलं जातं, कर्नेल्स असं म्हटलं जातं. ओके, सो इट इज अ कर्नेल पार्ट ऑफ द प्लांट. त्याचं सिनॉनिम आहे मायरिस्टिका नक्स मोस्टाटा. मायरिस्टिका अँड नक्स मोस्टाटा. इट कन्सिस्ट ऑफ द ड्राईड कर्नेल्स, म्हणजे हे ड्राय केलं जातं, कर्नेल्स ऑफ द सीड, मायरिस्टिका फ्रॅग्रन्स. ओके, फॅमिली इज द मायरिस्टिकॅसी. ओके, नेक्स्ट इट्स केमिकल मॉर्फोलॉजिकल कॉन्स्टिट्यूएंट
character and the chemical constituent. Color greenish brown to brown, odor strongly aromatic, taste pungent and aromatic, size 20 to 30 mm in length and 20 mm broad, shape is the ellipsoidal म्हणजे असा shape. Okay, so it contain 5 to 16% of the volatile oil and about 30% of the fat. आता volatile oil कोणतं कोणतं आहे? 4 to 8% of the myristicin, elimicin, saffrol. These are the volatile oils. Okay, so it contain the 16% of the volatile oil and 30% of the fat. volatile oil कोणता आहे? मायरिस्टिसिन, ॲलिमिसिन अँड द सॅफ्रॉल. ओके, सो फॅटी ॲसिड कन्स्टिट्युएंट ऑफ द फिक्स्ड ऑइल आर मायरिस्टिक. जे फॅटी ॲसिड्स आहेत त्याच्यामध्ये, इथे आपण बघितलं फॅट्स आहेत, तर ते कोणते आहेत? मायरिस्टिक, पाल्मेटिक, ओलिक, देन लॉरिक अँड द other acids. Okay, so these are the fatty acids and these are the volatile oils. So these are the chemical constituent of the nutmeg. Now uses. Okay, don't write this thing. Uses: it is used as an aromatic, stimulant, carminative, flavoring agent and used in a soap industry. Okay, soap industry मध्ये सुद्धा ह्या नटमेगचं बटर यूज केलं जातं, ॲज अ बेस म्हणून यूज केलं जातं. ओके, बाकीचे तर युजेस तुम्हाला माहितीच आहेत. सो दिस इज अबाउट द नटमेग. नेक्स्ट वन इज द सिनॅमन, ज्याला मराठीमध्ये आपण दालचिनी असं बोलतो. ओके, सो इट हॅव अ सिनॉनिम: सिनॅमन बार्क, कलमी दालचिनी और सेलॉन सिनॅमन. ओके, सो हे नाव तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, सेलॉन सिनॅमन. ओके, देन दीज आर द dried inner bark of the shoots of the tree Cinnamon xylenicum. Okay, cinnamon xylenicum belonging to the family Lauraceae. Okay, so Lauraceae is the family for the cinnamon and these are the इनर बार्क म्हणजे बार्कच्या पण आतला पार्क, कशाचे? शूट्सचे, शूट पार्ट ऑफ द प्लांट, जे कवळ्या हे असतात बघा ब्रांचेस, त्या ब्रांचेसला शूट्स म्हटलं जातं. त्या ब्रांचेसचा इनर बार्क जो असतो कोणत्या प्लांटचा? सिनॅमोमम झायलेनिकम, याचा आपण काढतो, तो सिनॅमन म्हणून यूज केला जातो अँड इट हॅव अ फॅमिली लॉरॅसी. ओके, सो it must contain less than 1% of the volatile oil and it is majorly found in a Sri Lanka and Malabar coast India. Okay, so chemical constituent आपण इथे बघूया डिटेल मध्ये. that is it contain the 0.5 to 1% of the volatile oil. ओके, याच्यामध्ये 0.5 to 1% volatile oil असतं. active chemical constituent is the light yellow in fresh, changes to red on storage. Okay, so 1 to 1.2% of the tannins, mucilage, calcium oxalate, starch and the mannitol. These are the chemical constituent of the cinnamon. Okay, so cinnamon oil contains 60 to 70% of the cinnamaldehyde. Okay, cinnamaldehyde, 5 to 10% eugenol, benzaldehyde, cuminaldehyde and other terpenes like the pinene, cymene and the कॅरिओफायलिन. ओके, सो जे वोलाटाईल ऑइल आहे त्याच्यामध्ये मेजरली काय असतं? सिनॅमाल्डिहाइड, युजेनॉल, बेन्झाल्डिहाइड, क्युमिनाल्डिहाइड अँड अदर टर्पिन. दुसरे टर्पिनसुद्धा असतात लाईक द पायनिन, सायमिन अँड द कॅरिओफायलिन. ओके, सो दिस इज द केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सिनॅमन. नाउ युजेस: it is used as a carminative, stomachic, mild astringent, flavoring agent, stimulant, antiseptic and loses the weight. ओके, वेट लूज करण्यासाठी सुद्धा याचा यूज होतो. सो कॉमनली यूज्ड, जे कॉमनली यूज केले जातात, स्पाइस अँड कॉन्डिमेंट ॲज अ स्पाइसेस यूज केले जातात इन प्रिपरेशन ऑफ द कॅन्डी, डेंटिफ्रायसेस अँड दी परफ्युम्स. ओके, कॅन्डीजमध्ये ॲज अ फ्लेवरिंग एजंट ॲज वेल ॲज डेंटिफ्रायसेस म्हणजे जी टूथ पावडर, टूथपेस्ट, हे सगळं त्याच्यामध्ये सुद्धा हे यूज केले जातात ॲज अ फ्लेवरिंग एजंट आणि परफ्युम्स म्हणून सुद्धा हे यूज केले जातात. दिस इज अबाउट द सिनॅमन. नेक्स्ट वन इज द क्लो. ओके, सो क्लो म्हणजे काय? ज्याला मराठीमध्ये आपण लवंग म्हणतो. इट हॅव अ सिनॉनिम कॅरिओफायलम, क्लो बड, क्लो फ्लावर, हिंदीमध्ये लवंग आणि गुजरातीमध्ये लॅविंग. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स: इट कन्सिस्ट ऑफ द ड्रायड फ्लावर. दीज आर द ड्राईड फ्लावर प्लांट ऑफ दी पार्ट ऑफ दी प्लांट. ओके, सो हे फ्लावर बड असतं. आता अगेन आपण याचा TS बघणार आहे, त्यामुळे मी अजून तुम्हाला ते डायग्रामॅटिकली व्यवस्थित डिस्क्राईब करेन. फक्त लक्षात ठेवायचं आहे, इट इज अ
flower bud. Okay, so it consists of the dried flower bud of the plant Eugenia caryophyllus. Okay, now family, so it have a family Myrtaceae. ओके, त्याची फॅमिली काय मिरटॅसी. आणि इथे जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन म्हणजे कुठे ते कल्टिवेट केलं जातं असं सुद्धा मेन्शन केलेलं आहे. तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. इट इज इस्लँड असेल, पेंबा, आंबियोना आणि सुमात्रा इकडे ते मेजरली केलं जातं. सो यू कॅन स्किप दिस पार्ट. ओके, सो केमिकल कन्स्ट्रंट, सो इट कंटेन अबाउट 15 to 20% of the volatile oil, which is out of which eugenol is 7 to 90%. ओके, volatile oil चेच हे केमिकल कन्स्टंट आहे. म्हणजे वोलाटाईल ऑइल हे 15 to 20% असतं. मग कोणतं वोलाटाईल ऑइल, तर युजेनॉल इज अ वोलाटाईल ऑइल विच इज मेजरली प्रेझेंट. देन ॲसिटिल युजेनॉल, अल्फा अँड बीटा कॅरिओफायलिन अँड द टॅनिन. देन other substance mainly methyl furfural and dimethyl furfural. These are the chemical constituent. Okay, so it contain the volatile oil eugenol, acetyl eugenol, alpha beta caryophyllene, tannins and other substances like the methyl and the dimethyl furfural. Okay, so these are the chemical constituent of the clove. And now we are going to see the uses. So it is used as a antiseptic, carminative, flavoring agent, stimulant, लोकल अनॅस्थेटिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दी युजेनॉल. सो लोकल अनॅस्थेटिक म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल दाढ दुखत असेल तर काय करतात, लवंग ठेवतात. सो लवंग ठेवल्यामुळे काय होतं, ते त्याच्यातलं जे ऑइल आहे ते त्या पर्टिक्युलर एरियामध्ये रिलीज होतं अँड इट प्रोड्युसेस द लोकल अनॅस्थेशिया. म्हणजे तिथे नंबनेस क्रिएट करतं, तिथलं सेन्सेशन जे आहे ते काय करतं, ते कमी करतं. अल्टिमेटली पेन सेन्सेशन जे आहे ते कमी करतं. तर हे कशामुळे होतं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दी युजेनॉल. त्याच्यामध्ये जे युजेनॉल आहे ते काय करत असतं, ते लोकल अनॅस्थेटिकची ॲक्शन. म्हणूनच दाढ दुखत असेल आणि लवंग जर ठेवलं, किंवा मार्केटमध्ये लवंग ऑइलसुद्धा मिळतं, क्लो ऑइल, ते ऑइल मध्ये जर आपण कॉटन डिप करून तो पर्टिक्युलर त्या एरियामध्ये ठेवला तर पेन कमी होतं ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द युजेनॉल ॲज इट ॲक्ट ॲज अ लोकल अनॅस्थेटिक. also used as a spice, as a oil in perfumery, then used in a toothache, dental preparation and mouth washes, जसं मी आता सांगितलं. and clove oil and zinc oxide are used in a temporary filling of the dental cavities. ओके, हे जे क्लो ऑइल आणि झिंक ऑक्साईड याचं कॉम्बिनेशन करून काय केलं जातं, डेंटल कॅव्हिटीज जे आहेत त्या थोड्या काळासाठी भरण्यासाठी काय केलं जातं, हे यूज केलं जातं. दिस इज अबाउट दी कार्मिनेटिव्स अँड द GI रेग्युलेटर्स. ओके, सो सगळे ड्रग्ज आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. हे ड्रग्ज तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. काही अडचण असेल तर तुम्ही प्रॅक्टिकल सेशनमध्ये विचारू शकता. ओके, थँक्यू.